मृत्युंजय. लेखक शिवाजी सावंत. भाग 92. 4 दिवस चंपानगरीत कसे गेले ते आम्हाला समजलंच नाही. पर्णकुटी सोडताना दादानं कंठातील मोत्यांचा गुंफ त्या चित्ररथ बाबांच्या हाती दिला. दूरदेशी असलेले तुमचे नातेवाईक बोलावून घेऊन ही पर्णकुटी सदैव माणसांनी जागती ठेवा, अशी त्याला सूचना केली. मांडलिक देत असलेली सुवर्णाची खंडणी नाकारून उलट त्यालाच दिग्विजयाच्या संपत्तीतून भरपूर हिरे माणकं देऊन चंपानगरीची शोभा आणखी वाढविण्याची सूचनाही देण्यात आली. आता तिचं दर्शन ते कोण आणि कसं सांगू शकलं असतं? अश्रुपूर्ण नेत्रांनी आम्ही चंपानगरी सोडली. यापुढचं साम्राज्य होतं रणकुशल मगधांचं. आर्यावर्तात कुरूंच्या हस्तिनापूर राज्यानंतर सामर्थ्याच्या दृष्टीनं मगधांचाच क्रम लागत होता. जरासंधाच्या नेतृत्वाखाली एकेकाळी त्यांनी मथुरेवर 17 स्वाऱ्या केल्या होत्या. आसपासची सर्व राज्य मगधांचं वर्चस्व स्पष्ट मान्य करीत होती. जरासंधानं तर भोजराजांचा पराभव करून शतशत राजे आपल्या कारकिर्दीत नरयज्ञात बली देण्यासाठी कारागृहात कोंडून ठेवले होते. मगधांचं सशस्त्र सैन्य म्हणजे धिप्पाड योद्ध्यांचा गर्जना करणारा महासमुद्रच होता. गदा, शूल, तोमर, शतघ्नी, खडग, चाप, बाण, भाला, त्रिशूल, गज, अश्व, भ्रुशुंडी सर्व प्रकारची पथकं कुशल लढवयांनी ठासून भरलेली होती. त्यांची सैन्यसंख्या 5 अक्षोहिणी होती. म्हणजे जवळजवळ 10 लक्ष योद्ध्यांशी आमची गाठ होती. हे मगध पुरुवंशातील होते. त्यांचं राजनगर होतं गिरिव्रज. हे गिरिव्रज नगर वसुराजानं गंगेकाठी वसविलं होतं. त्याच्यानंतर त्याचा पुत्र बृहद्रथ सिंहासनावर आला. या बृहद्रथाच्या पुत्रानं जरासंधानं आपल्या अचाट सामर्थ्यानं मगधांचा सर्व राज्यांवर वचक बसवून आपल्या राज्याला अफाट साम्राज्याचं स्वरूप आणलं होतं. जरासंधाचा वध भीमानं केल्यामुळे गिरिव्रज नगरावर जरासंधाचा पुत्र सहदेव राज्य करीत होता. आमच्या सैन्याशी त्याला टक्कर द्यावी लागणार होती. चंपानगरी सोडताना आम्ही तेथील माहितगार सैनिकांची पथकं आमच्या समवेत घेऊन आमचं सामर्थ्यही वाढविलं होतं. आमची सैन्यसंख्या आता 10 लक्षांच्या आसपास झाली होती. त्यात जीत राजांनी देणगी दिलेले सैनिकही होते. सामना अटीतटीचा होता. पौषातील शुक्ल पक्ष संपताच योजनांमागून योजना मार्ग आक्रमित दुर्वास ऋषींच्या आश्रमाजवळून आम्ही गिरिव्रज नगराच्या सीमेवर थडकलो. प्रथम दर्शनीच मगधांच्या रणकुशलतेचा डोळे दिपविणारा प्रत्यय आम्हाला आला. सगळ्या नगराभोवतीचा खंदक लाकडांनी भरकाट भरून ती लाकडं त्यांनी पेटवून दिली होती. अग्नीच्या ज्वालांच्या मंडलात गिरिव्रजाचा प्राचीन अभेद्य तट मान उंचावून ताठ उभा होता. भयावह दिसत होता. स्वस्थ राहण्याशिवाय दुसरा मार्गच आमच्या समोर नव्हता. 2-1 दिवस तडतडत पेटणारी लाकडं खंदकात धगधगणाऱ्या अंगारांचा सडा घालून नाहीशी झाली. त्या अंगाराचा विस्तव निवण्याची वाट पाहत खंदकाबाहेर आम्ही 2 दिवस तळ ठोकला. पण 3ऱ्या दिवशी पहाटे पाहतो तर नवे अंगार तयार करण्यासाठी लाकडांची नवी चवड एका रात्रीत खंदकात भरण्यात आली होती. पुन्हा तटाला चाटणाऱ्या प्रचंड ज्वाला तयार झाल्या. किती दिवस चालायचं हे असं? मगधांचा पाडाव शक्य आहे की नाही, अशी कुजबूज आमच्या सैनिकांत सुरू झाली. 8 दिवस खंदकाबाहेर थांबून थांबून सैनिक कंटाळले. काहीतरी करणंच भाग होतं. 9वा दिवस उजाडला. खंदकातल्या अंगारांवरून राखेचे कण आमच्या सैनिकांच्या डोळ्यांत शिरू लागले. खंदका पलीकडच्या तटावरच्या छिद्रांतून मगध सैनिक आमची त्रेधा मिठक्या मारीत पाहू लागले. आम्हाला तर काहीच सुचत नव्हतं. शेवटी सर्व पथक प्रमुखांची उपसेनापती या नात्यानं मी तातडीची बैठक बोलावली. आपल्या शिबिरात दादा विचारमग्न स्थितीत स्वस्थ बसून होता. त्याच्या समोर जाण्याचं धैर्य कुणालाही होत नव्हतं. म्हणून त्याच्या अनुपस्थितीतच माझ्या शिबिरात बैठकीसाठी जमलेले पथक प्रमुख बसले होते. आमची प्रतिष्ठा पणाला लागली होती. काहीतरी निर्णय घेणं क्रमप्राप्त होतं. लढा नाहीतर माघार. सर्व पथक प्रमुख जमताच मी सर्वांना अंगारांनी भरलेले खंदक कसे ओलांडायचे यासाठी सूचना विचारल्या.
सर्वजण बुद्धीला ताण देऊ लागले. कुणी म्हणत होते हत्तींवरून गंगेचं पाणी आणून ते खंदकात ओतावं. कुणी म्हणत होतं सैनिकांच्या पायांना ओली वस्त्र गुंडाळावीत. एकानं तर एवढं राज्य सोडून तसंच पुढे गेलं तर काय बिघडणार असा प्रश्न विचारला. सर्वजण किंकर्तव्यमूढ झाले होते. एक कल्पना सर्वांसमोर मांडली गेली. सर्वांनी असं तिष्ठत राहण्यापेक्षा काही जणांनी आपले देह अंगारावर सरळ लोटून द्यावेत. त्यांच्या पाठीवरून मागच्या सशस्त्र सैनिकांनी खंदक ओलांडावेत. ही कल्पना काहींनी उचलून धरली. या पद्धतीनं आमचे 500 सैनिक कामी येणार असले तरी इतर सर्वजण त्यांचं बलिदान व्यर्थ जाऊ देणार नव्हते. आपल्या साथीदारांच्या अंगारांनी पोळणाऱ्या शरीरावरून चाल करणारे सैनिक मगदावर निश्चित तुटून पडणार होते. त्यांचा धुव्वा उडविणार होते. सर्व पथक प्रमुखांना परत त्यांच्या पथकात पाठवून अशा बलिदानाला तयार असणाऱ्या सैनिकांची नामावली तयार करण्याची मी आज्ञा दिली. 1 नव्हे 2 नव्हे हजारो सैनिकांनी आपली नावं देऊन कीर्तीचा रोमांचकारक मार्ग स्वीकारला. त्यांच्या निवडीचा प्रश्न आमच्या समोर उभा राहिला. जे अधिक धिप्पाड होते ते निवडण्यात आले. कुठल्याही युद्धात कोणीही घेतला नसेल असा तो कर्तव्य कठोर निर्णय होता. निवडलेले सैनिक शिस्तबद्धपणे उभे करून स्वतःच्या या कल्पनेवर स्वतः खुश होत ती सांगण्यासाठी म्हणून मी मान वाकवून दादाच्या शिबिरात प्रवेश केला. शिरस्त्राण काढून ठेवल्यामुळे त्याचे कुरल सोनेरी केस स्वैर विखुरले होते. डोळे मिटलेले होते. जोड हनुवटी ओंजळीत धरून तो चिंतन करीत होता. अंगराज, आता चिंता करायचं कारण नाही. खंदक ओलांडायची कल्पना पक्की झाली आहे. मी त्याच्या शेजारी बसून त्याला माझी रोमांचकारी योजना सांगितली. नाही शोन, नाही, असं करता येणार नाही. तो ताडकन आसनावरून उठून शिबिरातल्या निरुंद जागेतच इकडून तिकडे फेऱ्या घालताना अस्वस्थपणे म्हणाला. क्षणभर शांतता पसरली. त्याच्या नकाराला विरोध करण्याचं धैर्य माझ्यात नव्हतं. तो जे म्हणेल तेच होणार होतं. मगधांच्या धूर्त कल्पनेला मी माझा एकही योद्धा असा बळी पडू देणार नाही. माझा प्रत्येक योद्धा मरायचा असेल तर समरांगणात लढतानाच मरेल, तो निर्धारानं म्हणाला. मग मग खंदक पार करायला मार्ग कोणता? मी विचारलं. क्षणभर स्तब्धता पसरली. आपलं मस्तक दोन्ही तळहातांत गच्च पकडून तो फेऱ्या घालता घालता एकदम तसाच थांबला. एक क्षणभरच. एकदम मिटलेले डोळे उघडून तो हसत शांतपणे म्हणाला, आहे, मार्ग आहे. कोणता? मी लगबगीनं विचारलं. जा शोन, आपल्या नौका पथकातील सहस्रावधी नौकांपैकी अर्ध्या नौका उचकटून त्यांच्या लाकडी फाका मोकळ्या करायला सांगा. त्या अंगारावर अंथरूनच आज आपलं सैन्य एकही योद्धा न गमावता खंदक पार करील. त्यानं शिरस्त्राण चढविलं. त्याचे निळे डोळे अपार तेजानं तळपले. कुंडलं लडलड हल्ली. श्रद्धेनं त्याच्या चरणाला हात लावून मी शिबिराबाहेर पडलो. निवडलेल्या सैनिकांजवळ जात त्यांना विचारलं, तुमची निवड अंगारांवर शरीर लोटण्यासाठी झालेली नाही. ते काम नौकांचं आहे. जा, नौका उचकटून त्यांच्या लाकडी फाका सत्वर वेगळ्या करा. खड 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 आघातांवर आघात बसू लागले. ज्या नौकांच्या सहाय्यानं आम्ही अनेक नद्या ओलांडल्या त्या मोडल्या जाऊ लागल्या. फाकांचे ढीग पाहताच सर्व पथक प्रमुखांचे डोळे आनंदानं उजळून गेले. किती साधी तोड, पण तो पावे तो कुणाच्याही लक्षात येऊ शकली नव्हती. शिरस्त्राण घातलेल्या आमच्या सेनापतीनं पुढं होत स्वतः एक एक फाक सैनिकांच्या हाती द्यायला सुरुवात केली. ती घेताना अमृतलाभ झाल्याच्या आनंदानं कुरु सैनिक जयघोषणा देऊ लागले. सेनापती अंगराज कर्ण, जय तू, जय तू. आमच्या सर्व सेनेनं खंदक ओलांडलेला पाहताच मात्र तटावरचे मगध सावध झाले. तटाच्या छिद्रांतून ते बाणांचा पाऊसच पाडू लागले. हत्ती घोड्यांसह आमचं सर्व सैन्य खंदक पार करून नगराच्या तटाला भिडलं होतं. मगधांचे एक एक अद्भुत युद्ध प्रकार आम्हाला सुन्न करीत होते. बाणांच्या शेपटांना पळसाच्या पानांच्या थैल्या करून त्यांतून ते लाल मुंग्यांचा मारा आमच्या हत्ती पथकावर करू लागले. नैमिषारण्याला दाद न देणारे आमचे धिप्पाड हत्ती त्या मुंग्यांनी त्यांच्या कानांच्या नाजूक पटलांचा कडकडून चावा घेताच
मर्मभेद होऊन धडाधड खाली कोसळू लागले. किती कुटील युद्धतंत्र होतं त्यांचं. शोन, सर्व हत्तींच्या कानात वस्त्रांचे बोळे भरून घ्या. दादा हात उंचावून ओरडला. माहुतांनी अंगावरची उत्तरे फाडून त्या वस्त्रांनी हत्तींचे कान झाकून घेतले. एक समस्या मिटली. पथकं पुढं सरसावली. तटावरून मगदांनी पाषाणफेक सुरू केली. पेटत्या शेपटांचे बाण येऊ लागले. तरीही कुणाला दाद न देता एका प्रचंड हत्तीपथकासह दादा नगराच्या महाद्वाराला भिडलाच. अरिष्टसेन, व्याघ्रशर्मा, हिरण्यवर्मा यांनी तटाला घेरून टाकलं. आता काही झालं तरी विजय आणि विजयच. आम्ही महाद्वारासमोर आलो खरे, पण कोणत्याही नगराला नव्हतं असं भक्कम महाद्वार समोर पाहताच आमच्या आशेवर पुन्हा पाणी पडलं. त्या बंद महाद्वाराला बाहेरून अनकुचदार लोखंडी खिळे उलटे ठोकले होते. एखादा खवळलेला हत्ती त्यावर तुटून पडताच त्याचं गंडस्थळ त्या खिळ्यांतच अडकत होतं. आपल्या जखमी बांधवांच्या शरीरावर धडकायला दुसरा हत्ती काही तयारच होत नव्हता. खिळ्यांत अडकलेला हत्ती काढताना सैनिक थकत होते. पुन्हा समस्या, पुन्हा आव्हान. मगदांचं महाद्वार, अजिंक्य महाद्वार. दादा क्षणभर थांबला. एका हत्तीच्या पाठीवर हातानं थोपटीत तो विचारमग्न झाला आणि झटकन आपल्या अंगावरचं लोहत्राण काढून पुढं होत त्यानं ते एका खिळ्याला टांगलं. त्याच्या मागून सर्वांनीच आपली लोहत्राणं खिळ्यांना सलग टांगली. सर्व खिळे क्षणात झाकून गेले. एकदम 10 हत्तींना भाल्याच्या पात्यांनी डिवसताच त्यांनी निकराची एकच जोरदार धडक दिली. मगदांचं अजिंक्य महाद्वार उन्मळून धुळीत पडलं. आतापर्यंत सहनशक्तीचा कडेलोट झाल्यामुळे चवताळलेले आमचे कुरु सैनिक आपल्या सेनापतीचा आभाळभेदी जय जयकार करीत खवळलेले भुजंग वारुळात शिरतात तसे लक्षांच्या अफाट संख्येने गिरिव्रजात घुसले. मगध साम्राज्य मग एक सामान्य राज्य ठरलं. घनघोर संग्राम झाला. जरासंधपुत्र सहदेव दादाशी द्वैरथ, गदा, खडक, शूल, तोमर सर्व प्रकारची युद्ध खेळून थकला. माझ्यासमोर मगध सेनापती उभा होता. संध्याकाळपर्यंत मगदांची धुळधाण उडाली. प्रेतांचा खच पडला. बाणांची, त्रिशूलांची, खडगांची भग्न पाती विखुरली. निशस्त्र सहदेव हात बांधलेल्या स्थितीत व्याघ्रदत्तानं अंगराजापुढं सादर केला. ज्याच्या पित्यानं अनेक राजांचे हात बांधून त्यांना कारागृहात कोंडलं होतं, तो सहदेव स्वतः हात बांधलेल्या स्थितीत अमात्यासह कुरूंच्या सेनापतीपुढं उभा होता. त्याचा सेनापती तर गतप्राणच झाला होता. एवढा मर्मभेदक पराभव मगधांनी यापूर्वी कधीच अनुभवला नसेल. त्यांचा राजध्वज खाली गेला होता. बोल सहदेव, काय खंडणी देणार? आमच्या शूर सेनापतीनं जीत राजाला विचारलं. आपण सांगाल ती, धूर्त अमात्यानं मध्येच उत्तर दिलं. राजा, तू बोल. हिरे, मोती, सुवर्ण, पाचू, प्रवाळ, धान्य, गायी यांची खंडणी तू दिलीच पाहिजेस. कशी ते तुला माहीत आहे काय? आज्ञा अंगराज. सहदेव पुटपुटला. त्याची मान खाली होती. कारागृहात कोंडलेल्या राजांचं दुःख आज त्याला कळत होतं. जेवढ्या नौका फोडून तुझा धगधगणारा खंदक ओलांडावा लागला, तेवढ्या नौका बांधवून त्या भरून ही खंडणी आमच्या उपसेनापतीच्या स्वाधीन कर. माझ्याकडे अंगुली दाखवून त्याला आज्ञा झाली. मानेनं होकार दर्शवताच सहदेवाचे हात मुक्त झाले. वीर योद्ध्यांचा मगध देश पडला. माघ महिन्याला सुरुवात झाली होती. हस्तिनापूर सोडून 2 मास मागं पडले होते. आम्ही मदतीला घेतलेले अंगदेशीय सैनिक चंपानगरीकडे परत पाठविण्यात आले. मगधांचा पाडाव झाल्याची शुभ वार्ता घेऊन गुप्तहेर हस्तिनापुराकडे दौडत निघून गेला. त्या रात्रीपासून मगधांचे आणि आमचे कारागीर रात्रंदिवस नौका घडवू लागले. त्यांच्या ठकठकीनं झोप न लागणारे सैनिक मगधांचा राजनर्तिकांचं विलोभनीय नृत्य पलित्यांच्या प्रकाशात पाहताना स्वतःला विसरून जाऊ लागले.